फिरावं लागतंय। इतकी धूळ आहे, इतके खड्डे आहेत, लहान लहान मुलांची डोळे जाण्याची वेळ आली। आणि रिपोर्ट आपल्याला बघायचं पण एक मोठी बातमी येते दुबईमधनं। दुबईमध्ये एअर शो दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आणि उड्डाणाच्या वेळी तेजस विमान क्रॅश झाल्याचं कळतंय। दुबईमधली ही मोठी अपडेट आहे। उड्डाणादरम्यान हे लढाऊ विमान कोसळलेलं आहे। एअर शो दरम्यान ही मोठी दुर्घटना झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबईतल्या एअर शो मधली ही दृश्य, ज्यावेळी हे विमान क्रॅश झालं त्याची दृश्य आता समोर आली आहेत। मोठी दुर्घटना आहे आणि तेजस हे लढाऊ विमान क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबईमध्ये हा एअर शो होता आणि त्याच वेळी ही घटना झाल्याचं समोर येतं आणि मोठी दुर्घटना आहे। तेजस हे लढाऊ विमान क्रॅश झाल्याचं उड्डाणाच्या वेळी पाहायला मिळतं आणि त्याची दृश्यही आता समोर आलेली आहेत। आणि ते विमान क्रॅश झाल्यानंतर ज्या पद्धतीने आगीचे मोठे लोट आले त्याची ही दृश्य, त्यावरून आपल्याला या घटनेची भीषणता कळू शकते। उड्डाणाच्या वेळी लढाऊ विमान तेजस हे क्रॅश झालंय। अमित भिडे आपल्या सोबत आहेत अधिक अपडेट द्यायला। अमित, नेमका हा एअर शो काय होता, किती वाजताची घटना आहे, काय घडलं? दुबईमध्ये एअर शो, जागतिक दर्जाचा एअर शो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या एअर शो मध्ये जगभरातल्या एअरफोर्सने भाग घेतलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे। इथे जगभरातल्या विविध एअरफोर्सकडून म्हणजे वायुदलांकडून आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं जातं। त्याचबरोबर त्यांची एरोबॅटिक्स असतील, विमानांचं सादरीकरण असेल ते केलं जातं। हा एअर शो अत्यंत प्रतिष्ठेचा असा समजला जातो। तिथे भारताने तेजस विमानांचं सादरीकरण केलं होतं। गेल्या 2 दिवसांपासून तेजस तिकडे एरोबॅटिक्स करत होती। एरोबॅटिक्स म्हणजे हवाई कसरती करून दाखवत होती। कालही तेजसचा झाल्या होत्या आणि आजही एरोबॅटिक्स सुरू होत्या। त्यामध्ये हा अपघात झालेला आहे। अर्थात अपघात तांत्रिक कारणामुळे झालेला आहे की अजून काही कारण आहे हे मात्र अजून समोर आलेलं नाहीये। पण आता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार भारताचं तेजस विमान इथे अपघातात कोसळलेलं आहे आणि हे हानी झाली।